अपूर्णांकांची तुलना करणे फक्त संख्या मांडून किंवा गणिती क्रिया करून तुलना करणे नको आहे. त्या चित्ररूपात हे समजते का बघूयात. चित्राने अपूर्णांकाची तुलना करत असताना प्रथम पूर्ण म्हणजे एकसारखा आकार आपल्याला काढायचा असतो. त्याचा स्टेप मी इथे मांडतोय, बघा लक्षात घ्या. सारख्याच आकाराच्या पट्ट्या काढा, त्यातल्या त्यात आयत काढाल तर अधिक छान. जेवढं तुम्हाला पूर्णांक दाखवायचं आहे त्याचे उभे समान भाग करा, समसमान भाग असावेत. डावीकडूनच सलग रंगवा जेणेकरून तुम्हाला ते काम सोपं जातं. नंतर रंगलेल्या भागांची तुलना करायची असते. लक्षात घ्या, या ठिकाणी मी काही अपूर्णांक मांडलेत आणि इथे एकत्रितरित्या अगदी पहिल्याच गणितामध्ये 3 अपूर्णांकांची तुलना आपण करणार आहोत. 4/8, 5/8 आणि 3/8. अर्थात दिलेल्या पूर्णांचे समान 8 भाग करायचे हे लक्षात आलंय. पूर्ण मुद्दाम वर मांडलाय तो मांडायचाच असतो. ठीक आहे, तर मग हे भाग मी करून घेतो. तोपर्यंत आपला हा व्हिडिओ मी पॉज करणार आहे. लक्षात घ्या, आपण अपूर्णांक दाखविण्यासाठी दिलेल्या पूर्ण इतकेच सारखे आकार काढले होते. छेदात 8 असल्यामुळे त्या प्रत्येक आकाराचे आपण समसमान 8 भाग केलेत. मी मुद्दाम त्या ठिकाणी 1 ते 8 या संख्यानं लिहून दाखवलंय जेणेकरून तुम्हाला 8 भाग झालेत हे पाहता क्षणी लक्षात येतं. ते अंक लिहिण्याची किंवा संख्या लिहिण्याची काहीच गरज नसते, हे तुम्हालाही माहिती आहे. आता काय करायचंय, जो अपूर्णांक दिलाय तेवढेच भाग इथं म्हटल्यासारखं डावीकडून सलग रंगवायचे आहेत. म्हणजे पहिल्या ठिकाणी आम्ही 4 भाग रंगवणार म्हणून तो 4/8 होणार आहे. दुसऱ्यामध्ये 5 भाग रंगवायचे आहेत, तिसऱ्यामध्ये 3 भाग, मग 4/8, 5/8, 3/8 रंगवून घेऊयात. चला पुढे जाऊ रंगवण्यासाठी. आता या ठिकाणी आपण अपूर्णांक इतके भाग रंगवणे घेतलेत की रंगलेला भाग अंशात आहे या पद्धतीने. आता रंगलेल्या भागावरून पाहता क्षणीच आपल्या लक्षात येतं 4/8 पेक्षा जास्त भाग रंगलेला आहे 5/8चा आणि सर्वात कमी भाग रंगला आहे 3/8चा. जर तुम्ही याला चढत्या क्रमाने मांडलं, उतरत्या क्रमाने मांडलं, फक्त कोणत्याही 2 अपूर्णांकात तुलना करत असाल तरी लगेच लक्षात येतं की कोणता अपूर्णांक मोठा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला छेद समान असताना देखील चित्र काढून अशी तुलना करता येते. त्यासाठीच्या पायऱ्या परत एकदा मी दाखवत आहे. सारख्याच आकाराच्या पट्ट्या म्हणजे आयत काढा, त्यांचे दिलेल्या अपूर्णांकानुसार समसमान उभे भाग करा, सोपं जातं तुलना करताना. म्हणून डावीकडूनच ते सलग पद्धतीने रंगवा आणि रंगलेल्या भागांची तुलना करा. आता हे आपण समछेद पाहिलं, एक भिन्नछेदचं उदाहरण देखील आपण पाहणार आहोत. छेद समान असला तरी किंवा छेद भिन्न असला तरी उपयोगी चित्ररूप तुलना फक्त आकडेवारी न करता समजून घेण्यासाठी आपल्याला कामाला येईल. इथे मी काही अपूर्णांक मांडलेत, पूर्ण दाखवलाय. जसं आपण आत्ताच म्हटलं पूर्ण दाखवला पाहिजे आणि पूर्णच्याच बरोबरीत त्या अपूर्णांकांना दाखवण्यासाठी वेगळ्या पट्ट्या मांडायच्या आहेत. लक्षात घ्या, माझा आकार तितका ठीक आला नाहीये, तुम्हाला नीट काढायचं आहे. पण मी इथं पूर्ण दाखवलं. नंतर 1/2 आणि 1/3 या भिन्नछेद अपूर्णांकांची तुलना आपण चित्रातून करतोय, ते समजून घेऊ कसं करता येईल. पहिल्यासाठी आपल्याला काय करायचंय, समान 2 भाग करून 1 रंगवायचा आहे आणि दुसऱ्या पट्टीचे समान 3 भाग करायचे आहेत आणि 1 भाग रंगवायचा आहे. चला आपण ते करूयात आणि मग तुलना करूयात. अंदाजाने का असे ना, पण समान पद्धतीने होतील अशा विचार करून मी वरच्या पट्टीचे समान 2 भाग केलेत आणि खालच्या पट्टीचे समान 3 भाग केलेत. आता त्यांना रंगवून घ्यायचं आहे आणि रंगवताना डावीकडूनच रंगवायचं हे लक्षात घेऊ. आता सांगा बरं, 1/2 मध्ये आपली आकृती जास्त रंगलेली दिसतीये का 1/3 मध्ये? 1/2. मग 1/2 मोठा असेल की 1/3? 1/2. छान. आता मी आणखीन एक अपूर्णांक इथे जोडतोय, मग त्यांच्यामध्ये तुलना तुम्ही मला सांगणार आहात. आता मी आणखीन एक अपूर्णांक लिहिला आहे 2/3. मग या पट्टीचे किती समान भाग करणार? 3. आणि रंगवायचे किती? 2. या ठिकाणी आपण 2/3 देखील रंगवलाय. मग चला आपण आता तुलना करून पाहू. 1/3 मोठा आहे का 2/3? 2/3. पर 1/2 मोठा आहे का 2/3? 2/3. कारण आपल्याला या ठिकाणी कुठल्याही गणिती क्रियेपेक्षा चित्ररूपातनं डोळ्यासमोर दिसतंय की कोणता भाग जास्त रंगलाय, म्हणून आपण एकाच बाजूने रंगवा असा अपेक्षा किंवा टास्क केला होता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला छेद समान असला काय, छेद भिन्न असला काय, चित्ररूपातनं तुलना करता येते. आता संख्यात्मक आकडेमोड करत किंवा फक्त अंक संख्या मांडून गणिती क्रिया करत याची तुलना कशी केली जाते ते आपण समजून घेऊयातच.